माझ्या मुलानं माझ्या नवऱ्यानं कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहा सुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला. आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही. त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये. हे जनरली मला माहित होतं, पण ह्या पदावर आल्यानंतर जरा जास्तच माहित झालं की दुधापासून, वड्यापासून, बाजरीपासून, तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं, सावजी. म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो. म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. आणि ते विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2020 मध्ये हे आदेश काढले. 2020